हॅलो एव्हरीवन. हॅलो. कुठे जाऊ आज? चंद्रपूर. इतका वेळ लावताय ना हा. आम्ही फर्स्ट टाइम शूट करत आहोत. हा आमचा फर्स्ट व्लॉग आहे आणि आज आम्ही जाणार आहोत चंद्रपूरला थोडीशी तिळव्याची शॉपिंग करायला. हा तर आम्ही आज फर्स्ट टाइम शूट करतो म्हणून आम्ही दोघं जण खूप नर्वस आहोत. आता आम्ही आंघोळ वगैरे झाली आहे, रेडी होऊन थोड्या वेळात जेवण करून चंद्रपूरला जाणार आहोत. तर तुम्ही व्लॉग पाहत राहा. आज आम्ही बनवली आहे लंचसाठी फुलगोबीची भाजी आणि पोळी. ही आता मी गरम केल्यानंतर आम्ही खाऊ आणि मग आम्ही निघू. दही खाशील ना? हा खातो ना. चला जेवायला. बाय बाय. तर आज आम्ही बाईकने चाललोय कारण आम्हाला थोडंसं मार्केटमध्ये काम आहे आणि मार्केटमध्ये पार्किंगचा खूप जास्त इश्यू होतो. त्यामुळे आज आम्ही ठरवलं की या काहीतरी आम्ही तुफानी करू. आणि आम्ही जिथे राहतो ना मोलला, तिथून चंद्रपूरमध्ये जो रोड आहे तो पूर्ण ताडोबामधून गेलेला आहे. तर पूर्ण जंगलाचा एरिया आहे आणि कधी कधी इथे टायगर, डिअर्स खूप सारे प्राणी दिसतात. आज आम्हाला काहीच दिसलं नाही. आज आम्हाला फक्त मंदिर दिसलं, म्हणजे मंदिर बघितलं आणि आम्ही पुढे निघालो. तसंच बघता बघता आम्ही पोहोचलो चंद्रपूरला आणि आम्ही चाललो आता साडी घ्यायला. तर आम्ही या शॉपमध्ये पोहोचलेलो आहे. मी आलो बस सिद्धीमध्ये 1800ची साडी घ्यायला. बोल ना. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. किती साडी घेऊन आलो आपण? ब्लॅक कलरची तिळव्यासाठी. तिकडे नाही, पार्टी वेअर. हा पार्टी वेअर मग सगळं आता हा पार्टीमध्ये करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता आम्ही पार्टी वेअरची साडी घेऊन आलो. तर मला ना प्लेन ब्लॅक साडी पाहिजे होती, ज्याला फक्त एकच बॉर्डर असेल. म्हणजे जे काही ते पार्टीवेअर टाईप्स पाहिजे होती तशी काही मिळाली नाही, म्हणून मी ट्रेडिशनल साड्या बघत होती. पण तुम्ही माझा चेहरा पाहू शकता की मला एक पण साडी आवडलेली नाही आहे. माझ्या ॲस्थेटिक्सला एक पण शॉप मॅच नाही होत आहे. म्हणजे मला जशी साडी पाहिजे तशी मिळतच नाही आहे. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. म्हणून मग आम्ही आता पुढे गेलो आणि ते आम्हाला एक शॉप मिळालं. तर तिथे खूप सारं डेकोरेशनचं सामान होतं. आम्हाला तिळव्याच्या डेकोरेशनसाठी सामान घ्यायचंच होतं. ते आम्ही पाहायला गेलो आणि नेहमीसारखंच आमचं मत जुळत नाही आहे. त्याला त्या कलरफुल्स काईट पाहिजे आणि मला या गोल्डनवाल्या घ्यायच्या होत्या. आणि हे वाला मला तिळव्याचं हे आवडलं आहे. तर आम्ही ते सगळं घेतलं आणि तुम्ही बघू शकता या रस्त्यावर गर्दी किती आहे. आता आम्ही इथे ना आम्ही हलवा ज्वेलरी शोधत आहोत. लस्सी ब्रेक घ्यायला आलो आहे. तर आता आम्ही आलो आहे वाण घ्यायला. कुठे आलोय? इंडिया मॉल. तर माझं काम राहिलेलं आहे आणि हा स्वतःच शॉपिंग करत आहे. बघत राहा मित्रांनो यांच्याकडे. हां आता नवीन चालू केलं आहे आम्ही. यूट्यूब आणि इंस्टावर. यूट्यूब हा एक आवडला. तर तुला हे आताच जमा करून ठेवायचे आहे का? येस. मग व्हिडिओ मिळते नाही मिळत. वेळेवर. नेहमीसारखंच आपल्या गाड्या बघायला लागलेल्या आहे. आणि मला त्याच्यात काहीच खास नाही दिसतंय जे त्याला दिसतंय, म्हणून मी त्याला आता ते ठेवायला लावत आहे. ठेवून दे आशिष. गुड बॉय. झालं आमचं वाण घेऊन. आता आपण कुठे चाललो? थोडंसं माझं ज्वेलरीचं सामान घ्यायचं, ज्वेलरी बनवायचं आणि मग नंतर गावाला वापस. तर आता आम्ही निघालो पुन्हा घरी जायला. आता आम्हाला इथून 40 किलोमीटर दूर जायचं आहे आणि 4 वाजलेले आहेत. तर सायंकाळ होत आहे. रस्ता पुन्हा खूप सुंदर दिसत आहे, पण आम्हाला आता पण वाघ दिसेल असं काही वाटत नाही कारण रस्त्यावर खूप सारा ट्रॅफिक आहे. फायनली आम्ही घरी पोहोचलो आहे आणि आम्हाला येता येता संध्याकाळ झाली आहे आणि आम्ही दोघं पण खूप जास्त थकलो आहे. आमचे डोळे पाहू शकता तुम्ही. और 50 रुपया कट ओवर एक्टिंग के वजह. आम्हाला जे सामान पाहिजे होतं ते पण नाही मिळालेलं आहे. म्हणजे माझ्या आवडीचं नाही मिळालेलं आहे. मला आवडीची साडी नाही मिळाली, मला आवडीची ज्वेलरी नाही मिळाली, म्हणून मी माझ्या हाताने बनवणार आहे. ठीक आहे. आणखी काही झालं का? आणि मी वाणाचं सामान घेतलेलं आहे, ते मी नंतरच दाखवेल वाणाच्या दिवशी वगैरे. आणि आता व्हिडिओ एंड करणार आहे आशिष. तसा दिवस आजचा चांगला गेलाय. आज आम्ही म्हणजे 4 व्हीलरने नाही गेलो, आज आम्ही 2 व्हीलरने गेलो. आज म्हणून आम्ही खूप जास्त थकून गेलो.
तसेच ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांचं खूप खूप धन्यवाद. भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.